नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी आलू मटर कचोरी. ही कचोरी खास नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या चहासाठी किंवा पाहुण्यांसाठी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला मी इथे आलू मटर कचोरीसाठी लागणारी स्टफिंग तयार करणार आहे. तर इथे मी एक पातेली गॅसवर चढवून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी 1 कप ओले मटार जे काही आपल्याला बाजारात मिळतात ते मी इथे उकळायला टाकत आहे. तर हे मटार आपण 5 ते 7 मिनिटं आपण असे मऊसूत असे शिजवून घ्यायचे आहेत. खूपच असं त्याचा रगडा नाही बनवायचा आहे. तर त्याला असं मऊसूत आपण जेव्हा आलू मटरची स्टफिंग तयार करू तर ते एकजीव व्हायला पाहिजे इतपत आपण हे जे काय मटार आहेत ते इथे आपण शिजवून घेणार आहोत. तर अर्धा चम्मच मी इथे मीठ देखील टाकलेलं आहे जेणेकरून ते लवकरात लवकर शिजतील. तर इथे आपले जे मटार होते ते शिजून झालेले आहेत. तर इथे कचोरीसाठी लागणारा जो काही मसाला आहे तो आपण बघणार आहोत. तर 2 चमचे धने, 1 चमचा जिरं आणि 2 चमचे बडीशेप अशी आपण इथे घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं त्याला मंद आचेवरती आपण असं शेकून घेणार आहोत. तर हे जे काही मसाले आहेत ते खूपच स्ट्रॉंगली असे शेकायचे नाही आहेत, म्हणजेच खूपच असं खरपूस असं भाजायचे नाही आहेत. हलका हलका त्याच्यातला अरोमा असा आपल्याला वास येईल, सुगंध येईल असंच आपल्याला त्याला असं परतायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजेच हाच मसाला असतो जो कचोरीसाठी लागतो. तर तो अगोदर आपण इथे तयार करत आहोत. तर व्यवस्थित असं 1 ते 2 मिनिटासाठी आपण फक्त त्यातला जो काही मॉइश्चर आहे तो निघून जाईल इतपत आपण त्याला इथे शेकून घ्यायचं आहे. तर इथे मी जे काही आपले मसाले होते ते व्यवस्थित असे हलकेसे असे भाजलेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये असे आबडधोबड असे आपण हे असे ग्राइंड करून घ्यायचे आहेत. तर आता त्याच पॅनमध्ये आपण 1 पडी तेल टाकत आहे मी. तर त्या तेलमध्ये आपण जे काही मसाले आपण आत्ता भाजलेले होते त्याची पूड आपण तयार केलेली आहे. तर ती आपण त्यामध्ये टाकून द्यायची आहे 2 चम्मच. मसाले टाकत असताना जे काही तेल आहे ते खूपच असं कडक नाही करायचं आहे, नाहीतर आपले जे काही मसाले आहेत ते करपतील. तर आत्ता आपण इथे कचोरीसाठी लागणारे बाइंडिंगसाठी आपण इथे 2 चमचे पोहे खायचा जो चमचा असतो तसे 2 चमचे आपण इथे बेसन घेणार आहोत आणि व्यवस्थित त्याला देखील आपण इथे व्यवस्थित असं परतून घेणार आहोत. त्याचा थोडासा असा कलर चेंज होईल इतपत आपण त्याला असं परतायचं आहे आणि परतून झाल्यानंतर मग आपण जे काही पुढची प्रोसेस आहे ती बघणार आहोत. तर इथे आपण जे काही बेसन वगैरे होतं टाकलेलं त्या मसाल्यामध्ये त्याचं थोडंसं असा कलर चेंज होईल एवढं परतून घेतलेलं आहे. तर 1 चमचा मी इथे लाल मिरची पावडर, धणे पावडर, आमचूर पावडर, जिरं पावडर आणि थोडंसं हळद अशा प्रमाणात मी इथे घातलेलं आहे. तर आत्ता यामध्ये आपण जे काही मसाले टाकलेत ते सगळे असंच त्या स्टफिंगमध्ये एकजीव करून घेणार आहोत. सगळे मसाले असे एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे काही ओले मटार होते उकडलेले ते त्यामध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत. तर सविस्तर मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे इथे. नक्कीच ही रेसिपी युजफुल आहे. तुम्ही ही रेसिपी जर ट्राय केली तर मला नक्की फीडबॅक शेअर करा. तर जे काही आपले जे काही मटार टाकलेले होते आणि जे काही मसाले आपण इथे परतलेले आहेत तर ते आपण एकजीव असं मॅशरने एकजीव करून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये मी काही बटाटे होते उकडलेले ते टाकत आहे. ते देखील मी असे त्यामध्ये एकजीव करून घेत आहे. तर व्यवस्थित आपण जे काही मसाले आहेत ते व्यवस्थित असे त्या मॅशरने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलेलं आहे. आता व्यवस्थित असं मॅशरने त्याला असं मॅश करून घेतलेलं आहे आणि थोडीशी आपली कोथिंबीर जी असते ती बारीक चिरलेली ती त्यामध्ये घातलेली आहे. आता ते देखील व्यवस्थित मसाले असे मिक्स करून घ्यायचे आहेत. गॅस बंद करायचा आहे आणि हे काही स्टफिंग जे काही सारण आहे ते थंड करायला एका साईडला ठेवायचं आहे. आता ते थंड होईस तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत. तर इथे मी घेणार आहे 1.5 कप मैदा. तर सुरुवातीला मी तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट दाखवत आहे. मी जे काही मैद्याचं पाकीट आहे त्यातलं मैदा मी त्यामध्ये टाकत आहे. तर तुम्ही मैदा हा चाळून देखील घेऊ शकता. पण मी हा मैदा भरपूर वेळेस यूज करते. त्यामध्ये काही घाण नसल्याकारणाने मी तो असा चाळून घेत नाही. तर त्यामध्ये थोडेसे ओवा टाकायचे आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. 2 चमचे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तूप. तर तूप टाकून झाल्यानंतर आपण जे काही कणिक आहे ती व्यवस्थित असं पीठ आणि जे काही तूप आहे ते असं एकजीव करून घ्यायचं आहे. जसं आपण गरम तेलाचं मोहन देतो तशाच प्रकारे आपण इथे
असं रूम टेम्परेचरवर असलेलं तुपाचं मोहन दिलेलं आहे. तरी ते तूप गरम करून न घालता असं नॉर्मलच तूप त्यामध्ये घालायचं आहे. तर तुपाऐवजी तुम्ही बटर देखील घालू शकता. तर इथे आपण थोडं थोडं पाणी घालत अशी व्यवस्थित अशी कणिक मळून घेणार आहोत. कणिक मळत असताना कणिक ही खूपच कडक किंवा खूपच घट्ट किंवा खूपच पातळ अशी नाही मळायची. मध्यम अशी कणिक आपण इथे अशी थोडीशी मऊसूत राहील अशी आपण इथे ही कणिक अशी मळून घ्यायची आहे. तर बघू शकता आपण ही कणिक खूपच अशी टाईट मळलेली नाही आहे. तर ही आपण 5 ते 6 मिनिटासाठी स्टफिंग थंड होईपर्यंत ती अशी झाकून ठेवलेली होती. आता जे काही स्टफिंग होती आपली त्याचे छोटे छोटे मी असे बॉल तयार करून घेतलेले आहेत, गोळे तयार केलेले आहेत. तर इथे तुम्ही या जे कणकेचे देखील गोळे अगोदर तयार करून ठेवू शकता. पण मी लगेच बनवायला घेतलेला आहे म्हणून मी इथे छोटासा गोळा असा घेतलेला आहे मोठ्या लिंबूसारखा आणि त्याच्या मी असा हातानेच पारी तयार करत आहे, जशी आपण मोदकची पारी तयार करतो तशी. आता त्यामध्ये जो काही आपण स्टफिंग आहे ती स्टफिंग आतमध्ये ढकलायची आहे आणि पीठ हे हळूहळू असं बाहेर ओढायचं आहे आणि व्यवस्थित 2 अंगठ्याच्या सहाय्याने आपण हे जे काही पीठ आहे ते असं वरती असं ओढून घ्यायचं आहे, बघू शकता आपण. आणि मस्तपैकी तळ हाताच्या सहाय्याने जो काही अंगठ्याच्या साईडचा जो भाग असतो त्याच्याने आपण ही कचोरी जी असते बघू शकता आपण. मी तुम्हाला हाताचा थंबचा खालचा भाग दाखवत आहे. तर त्या हाताच्या सहाय्याने आपण अशी कचोरी हलकी हलकी प्रेस करायची आहे, बघू शकता आपण. मी इथे छोटी कचोरी न बनवता मोठ्या कचोरीपासून तुम्हाला दाखवत आहे. तर अशा पद्धतीने आपण हळूहळू त्या प्रेस करत जायचे आहे. तशीच मी दुसरी कचोरी देखील तुम्हाला इथे बनवून दाखवत आहे. तर अशीच आपण त्याची पारी तयार करायची आहे. पारी तयार करत असताना तुम्ही लाटून देखील तयार करू शकता, पण तसे न करता आपण हातानेच तयार करायची. खूपच छान बनते ही कचोरी आणि त्याचबरोबर अगदी बाहेरसारखी बनते. आपल्याला बाहेर जायची गरज पडणार नाही. आणि जर का तुमच्या घरात जर काही छोट्या मोठ्या पार्टी असतील 10-15 लोकांसाठी तुम्ही इझिली ही कचोरी बनवू शकता. तर बघू शकता आपण असा छोटासा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि त्या तळ हाताच्या सहाय्याने आपण असं हळूहळू प्रेस करत जायचं आहे आणि मस्तपैकी आपली ही कचोरी अशी पातळ म्हणजेच अशी फ्लॅट करून घ्यायची आहे. तर इथे आपली कचोरी ही आपण दुसरी कचोरी देखील अशीच बनवून तयार करून घेतलेली आहे. तर तिसरी कचोरी देखील मी अशीच बनवून दाखवत आहे तुम्हाला. तर अशाच भरपूर कचोऱ्या मी इथे बनवून घेणार आहे. तर 5 कचोऱ्या मी अशाच बनवून घेतलेल्या आहेत. तर मुख्यतः तेल कसं गरम असावं, कचोरी कशी तळावी ही आपण बघणार आहोत. तर तेल हे अगदी खूपच कडक किंवा खूपच असं मीडियम याच्यावरती तेल गरम न करता त्याच्यात आपण एक कणकेचा गोळा टाकून बघायचा आहे. तो टाकल्यानंतर थोडासा लगेच हलकासा वरती येईल, खूपच कडक असा तळला जाणार नाही इतपत तेल आपल्या इथे गरम पाहिजे. आणि त्या तेलामध्ये आपल्या ह्या कचोऱ्या 5-5 मिनटासाठी एक एक भाग असा त्यामध्ये बुडलेला असावा. जेव्हा आपण कचोरी तळू ते आपच वरती फुलून येतील, बघू शकता आपण. मी तुम्हाला बोटाच्या सहाय्याने दाखवत आहे की त्या कशा फुलून येत आहेत वरती म्हणून. तर 5-5 मिनटांनी आपण त्या अशा कचोऱ्या अशा बघत राहायचे आहे. तर कचोरीला आपण अगोदर फक्त असं हलवून घ्यायचं आहे, अलटी-पलटी करायची नाही. तर कचोरी तळत असताना पेशन्स ठेवायचं म्हणजे संयम ठेवायचं महत्त्वाचं आहे. जेवढा तुम्ही त्या कचोरी तळायला टाईम द्याल तेवढीच तुमची कचोरी खस्ता बनून तयार होईल, क्रिस्पी बनून तयार होईल. अगदी मसालेदार अशी आपण इथे कचोरी बनवणार आहोत. तर मी कचोरी बनवत असतानाच कचोरी तळत असतानाच परत मी बाकीच्या कचोऱ्या देखील बनवत आहे. तर असं करत करत आपण आपल्या कचोऱ्या अशा अलटी-पलटी करत जायच्या आहेत. तर आपला पहिला जो भाग आहे तो चांगल्यापैकी असा तळून झाल्यानंतर मगच आपण ह्या कचोऱ्या अशा पलटत जायचे आहे. कचोऱ्याचं जे वरचं जे कवर असतं ते थोडं जाडसर असतं. त्या कारणामुळे आपण कचोऱ्या या थोड्या वेळानंतर अशा हलक्या हलक्या परतत जायच्या आहेत. तर एक कचोरी माझी इथे फुटलेली होती, तुम्ही बघू शकता. तर अशाच मी हळूहळू करत कचोऱ्या ह्या इथे तळून घेतलेल्या आहेत. बघू शकता आपण किती छान असा कलर आलेला आहे, गोल्डनसा असा कलर आलेला आहे आपल्या कचोरीला. तर याच्यात कोणतीच शंका नाही की ही कचोरी खस्ता बनली आहे म्हणून. तुम्हाला ही कचोरी आवडत असतील, तुमच्या घरातही कोणाला कचोरी आवडत असतील तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. तर छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही या व्हिडिओमध्ये नोटीस केल्याच असतील की तेल कसं गरम करायचं, कचोरी कशी तळायची, त्याचबरोबर स्टफिंग कशी तयार करायची. तर
तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला नक्की रिस्पॉन्स द्या आणि फीडबॅक द्यायला विसरू नका. धन्यवाद.